नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की मुंबई ARO म्हणजेच मुंबईमधील जे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे काही जिल्हे आहेत त्यामध्ये मित्रांनो, ते जिल्हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. या जिल्ह्यामधील जे विद्यार्थी आहेत त्यांना आर्मी भरतीचा इथं चान्स आलेला आहे, म्हणजेच त्याचे ऑनलाईन नोटिफिकेशन इथे आपल्या पुढे आलेले आहेत मित्रांनो. तर हेच ऑनलाईन नोटिफिकेशन कसे भरायचे, त्याच्यानंतर आपल्याला हे रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी बनवला होता. तो व्हिडिओ पाहिला नसेल मित्रांनो, सिंपल या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आज काय बघणार आहात मित्रांनो, की हे जी मुंबई ARO आहे याच्यामध्ये तुम्हाला एज किती लागणार आहे, त्याच्यानंतर तुमचं पात्रता काय असणार आहे, वय काय असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला यासाठी कोणत्या प्रकारची परीक्षा द्यावी लागणार आहे, अशा प्रकारच्या सविस्तर ज्या काय माहिती आहे त्या व्हिडिओमधून आपण आज घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC GD अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भरत्या जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील किंवा इन फ्युचर त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुम्ही बघतात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही नोटिफिकेशन आहे. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ही नोटिफिकेशनमध्ये यांनी काय सांगितलं आहे की आर्मी रिक्रुटमेंट रेडी फॉर मॅन ॲट माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा डिस्ट्रिक्ट, ठाणे. म्हणजेच आपली जे काही मुंब्राला जे स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये ही भरती होणार आहे. म्हणजेच कधी होणार आहे, 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान ही भरती होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट भरपूर असे इन्स्ट्रक्शन दिलेत आपल्याला. त्या इन्स्ट्रक्शनबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपल्या मराठीतून येणार आहे. त्यासाठी सिंपल तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करायचे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ म्हणजे अशा प्रकारचे जे नॉलेजफुल व्हिडिओ आहेत तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जातील. तर याच्यामध्ये जर विचार केला मित्रांनो लिव्हचा, तर लिव्ह तुम्हाला वार्षिक 30 दिवस आहे. बाकी मेडिकल लिव्ह जी आहे मित्रांनो ती तुम्हाला मेडिकल कंडिशनवरती मिळून जाईल. पॅकेजबद्दल तुम्हाला माहितीच आहे, याआधी व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील किंवा अदर कुठून तुम्हाला इम्प्रेशन मिळालीच असेल. पहिल्या वर्षी तुम्हाला 30,000 आहे, त्याच्यानंतर सेकंड वर्षी तुम्हाला 33,000 पेमेंट आहे, त्याच्यानंतर 36,500 आणि त्यानंतर 40,000 आणि बाकी रिटायरमेंटच्या वेळी जे काही 11.65 लाख जे मिळणार आहे ते वेगळे. अशा प्रकारे ते पेमेंटचं पूर्णपणे पॅकेज आहे. आता मित्रांनो, आपल्याला ह्याचा विचार न करता डायरेक्टली आपण पात्रतेचा विचार करूया. तर पात्रतेचा विचारमध्ये काय की जे अग्निवीर जनरल ड्युटी आहे याच्यामध्ये 17.5 ते 23 वयापर्यंत तुम्ही जर असाल तुम्ही डायरेक्टली यामध्ये भरती होऊ शकता. म्हणजेच 17.5 ते 23 तुमचं वय, म्हणजेच तुमची जन्मतारीख 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 या दरम्यान जर असेल तुम्ही डायरेक्टली यामध्ये भरती देऊ शकता, अन्यथा तुम्हाला इथे चान्स नाही आहे. हाईट तुमची 168 असणे तर गरजेचं आहे मिनिमम. त्याच्यानंतर तुमचं वेट जे आहे ते वेट तुमचं हाईटच्या नुसार, म्हणजे समजा तुमची हाईट 168 आहे तर तुमचं वेट जे आहे ते 165 ते 175 या दरम्यान असणं खूप गरजेचं आहे. तुमची चेस्ट 77 सेंटीमीटर मिनिमम फुगवून 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा झालेली पाहिजे. तर त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर तुमचं 10वी पास असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 45% मार्क इन ॲग्रीड ॲट 33% इन ईच सब्जेक्ट, म्हणजे तुम्हाला 10वीला जे काय 45% मार्क असणं इथं गरजेचं आहे आणि पूर्णपणे मार्क्स जे आहेत ते 33% प्रत्येक विषयात असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर बाकी असे भरपूर यांनी इथे गोष्टी इथं दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता. बाकी अजून एक यांनी नोट दिलेली आहे मित्रांनो की कॅन्डिडेट्स विथ व्हॅलिड लाईट मोटर व्हेकल, म्हणजे LMV, म्हणजे थोडक्यात 4 व्हीलरचं लायसन इथं तुमच्याकडे असणं गरजेचं नाही आहे, पण असेल तर बेस्ट आहे. तुम्हाला जर प्रिफरन्स फॉर ड्रायव्हर रिक्रुटमेंट्स जर आल्या तर त्यासाठी तुम्हाला इथं LMV असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर अग्निवीर टेक्निकल जे आहे तर टेक्निकलसाठी 17.5 ते 23 इथं वय आहे मित्रांनो. यामध्ये 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 यामध्ये जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही डायरेक्टली ही फॉर्म भरू शकता. हाईटचा जर विचार केला टेक्निकलसाठी ते 167 हाईट असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर 76 सेंटीमीटर जी तुमची चेस्ट आहे ती 76 सेंटीमीटर मिनिमम असावी, मॅक्झिमम
5 सेंटीमीटरचा फरक असावा. एज्युकेशन क्वालिफिकेशनचा विचार केला तर 10+2 म्हणजे 12वी असणं इथं गरजेचं आहे, पास. त्याचसोबत तुमचं सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड इंग्लिश विथ मिनिमम 50% मार्क, हे 4 विषय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुमचं 50% मार्क असणं इथं गरजेचं आहे आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये 40% मार्क असणं इथं गरजेचं आहे. तर तुम्ही ही भरती देऊ शकता. त्यानंतर क्लर्क, स्टोअर कीपर, टेक्निकल जे काय आहेत ह्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो, त्यासाठी तुमचं वय जे आहे ते 17.5 ते 23 केलेलं आहे. इथे 1999 ते 2005 सेम डेट आहे मित्रांनो. 162 सेंटीमीटरचा हाईट असेल, तुम्ही डायरेक्टली ही भरती देऊ शकता. 162 सेंटीमीटर नॉर्मली हाईट बसून जाते. जर तुमचा थोडाफार अभ्यास असेल तर बेस्ट तुम्ही क्लर्कची नोकरी मिळवू शकता. 77 सेंटीमीटर तुमची जे काही चेस्ट आहे ती तुमची 77 सेंटीमीटर असावी आणि फुगून 5 सेंटीमीटर एक्स्ट्रा. त्यानंतर 10वी 10+2 म्हणजे 12वी पास असणे तर गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स कोणतीही गोष्ट असू द्या तुमच्याकडे मॅटर इथं करत नाही आहे. फक्त तुमची 60% मार्क्स असणे तर गरजेचं आहे आणि मिनिमम 50% ईच सब्जेक्ट म्हणजे प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50% असणे तर गरजेचं आहे. आणि सिक्युरिंग 50% इन इंग्लिश अँड मॅथ्स अँड अकाउंट किंवा बुक कीपिंग इन क्लास 12 मॅडेटरी, यापैकी तुमचं जे विषय आहेत यामध्ये अशा प्रकारे मार्क असणे तर गरजेचं आहे. अग्निवीर ट्रेड्समन जे तुमचे 17.5 ते 23 इथं वय असणं गरजेचं आहे. 1999 ते 2005 तुमची जन्मतारीख असणं गरजेचं आहे. हाईट जे आहे ते 168 असणं ते गरजेचं आहे. त्यानंतर तुमची चेस्ट 76 सेंटीमीटर कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगवून असणं तर गरजेचं आहे. त्यामध्ये सिंपल 10वी पास असणे तर गरजेचं आहे. बाकी त्यांनी कोणतीच कंडिशन ठेवलेली नाही. हे फक्त प्रत्येक सब्जेक्टमध्ये 33 मार्क्स असणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे अग्निवीर ट्रेड्समॅन 8वी पासवरती. आता ह्या काय पोस्ट आहे मित्रांनो, 10वी पास 8वी पास याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ पाहिजे सिंपल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करावे लागेल, म्हणजेच तुम्हाला तोही व्हिडिओ समजून जाईल. त्यानंतर तुमची 17.5 ते 23 इथं ही सुद्धा वयचे 8 दिलेली आहे. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2005 या दरम्यान तुमची जन्मतारीख असणं गरजेचं आहे. 168 सेंटीमीटर तुमची हाईट जी आहे ती असणं इथं गरजेचं आहे मिनिमम. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते तुमची 76 सेंटीमीटर चेस्ट असणं इथं गरजेचं आहे, फुगून 5 सेंटीमीटरचा फरक. आणि सिंपल तुम्हाला 8वी पास असणं इथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं प्रत्येक जे काय शुड यू हॅव स्कोरेड मिनिमम 35% ईच सब्जेक्ट, जे तुमच्या प्रत्येक विषयामध्ये 33% असणं इथं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही बघितलं असेल, तुमचं एज बघितलं असेल, तुमची हाईट बघितली असेल, तुमची चेस्ट बघितली असेल. आता मित्रांनो आपण बघूया रिलॅक्शन कोणाला इथं मिळतं आहे, की जे सन ऑफ सर्व्हिसमॅन म्हणजे जे रिलेशनमध्ये त्यांना इथे जवळजवळ हाईटमध्ये 2 सेंटीमीटर, चेस्टमध्ये 1 सेंटीमीटर, वेटमध्ये 2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर जे काही आउटस्टँडिंग स्पोर्ट्समॅन नॅशनल स्टेट किंवा जे काय आहे त्यांना 2 सेंटीमीटर इथेसुद्धा त्यांना बरोबर एज इलेक्शन म्हणजे हाईटमध्ये 2, चेस्टमध्ये 3 आणि वेटमध्ये 5 किलोचं यांना इथं सूट दिलेली आहे. त्यानंतर सोशल फिजिकल स्टँडर्ड म्हणजे तुम्ही फिजिकलचा जर विचार केला तर ग्रुप 1 जो आहे म्हणजे तुम्हाला ग्रुप 1मध्ये काय आहे की 5.5 सेकंद म्हणजे 5 मिनटं 30 सेकंदामध्ये 60 मार्क मिळतात तुम्हाला 1600 मीटर रनिंगसाठी. आणि ग्रुप 2 5 मिनटं 31 सेकंद ते 5 मिनटं 45 सेकंदामध्ये तुम्हाला 48 मार्क मिळणार आहेत. त्याचमध्ये सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे इथं डिवायडेशन केलेलं आहे. पुलअप्स तुम्हाला आहेत 10, यामध्ये 9, 8, 7, 6 अशा प्रकारे जे काय आहेत ते मार्क मिळणार आहेत. त्यानंतर 10 पुलअपसाठी 40 मार्क आहेत, 9 पुलअपसाठी 33 मार्क, 8 पुलअपसाठी 27, 7 पुलअपसाठी 21, 6 पुलअपसाठी 16 मार्क आहेत मित्रांनो इथे. त्यानंतर तुम्हाला 9 फीट डिच तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचे आणि झिगझॅग बॅलन्स फक्त क्वालिफाय करायचं आहे. झिगझॅग बॅलन्स म्हणजे तुम्हाला मी इथे फोटो तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे झिगझॅग बॅलन्स आहे तो तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं म्हणजे मेडिकल टेस्ट. मेडिकल टेस्टसाठी भरपूर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा मित्रांनो तुम्ही, आणि आर्मी रिक्रुटमेंट अशा बद्दलचे वेगवेगळे भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकलबद्दल मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे रिटर्न टेस्ट. रिटर्न टेस्टबद्दलही तुम्हाला मित्रांनो भरपूर अशा गोष्टी यामध्ये तुम्हाला या चॅनलमध्ये मिळूनच जातील वेळोवेळी. त्यासाठी सिंपल तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे ॲडमिट कार्ड फोटोग्राफ तुम्हाला किती काय करायचे ते तुम्हाला डॉक्युमेंटच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल. त्यानंतर ॲफिडेविट तुम्हाला करायचं आहे ते खाली तुम्हाला दिसून जाईल. एज्युकेशन सर्टिफिकेट जे काय आहे ते भरपूर म्हणजे थोडक्यात मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दल भरपूर एक वेगळा असा व्हिडिओ मिळून जाईल. हे फक्त नोटिफिकेशन होतं आणि तुमचं जे काय होते क्वालिफाईड होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे काय आहे ते पूर्णपणे हा व्हिडिओ आहे हे पूर्णपणे नोटिफिकेशन आहे. हे जर नोटिफिकेशन तुम्हाला आवडले असेल, हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या निवडूसह अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.